नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी स्वप्नील भंडारे इन्फिनिटी अकॅडमीच्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती मी सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, एक गुड न्यूज आणि एक अपॉर्च्युनिटी आपल्याला या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे। बँक ऑफ महाराष्ट्र, आपल्या महाराष्ट्राचा अभिमान स्वाभिमान बँक ऑफ महाराष्ट्र ही जी काय बँक आहे त्यामध्ये नोकरी करण्याची सुवर्ण संधी या ठिकाणी आपल्याला उपलब्ध झालेली आहे। त्याबाबत बँक ऑफ महाराष्ट्राची जाहिरात या ठिकाणी आज प्रसिद्ध झालेली आहे आणि आजपासूनच या ठिकाणी अर्ज करण्यास सुद्धा सुरुवात होत आहे। 600 जागा आहेत अप्रेंटिस या ठिकाणी आपल्याला तात्पुरत्या स्वरूपात आणि नंतर या ठिकाणी आपल्याला त्यामध्ये सुवर्ण संधी देखील मिळू शकते। मग त्याबाबत पात्रता काय आहे, आपल्याला स्टायपेंड किती मिळणार आहे, त्यानंतर वयोमर्यादा वगैरे किती आहेत त्याबद्दल संपूर्ण माहिती या ठिकाणी आपण पाहणार आहोत। तत्पूर्वी इन्फिनिटी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती विद्यार्थी मित्रांनो, आता जी काय महाराष्ट्राच्या न्यायालयीन भरती या ठिकाणी आलेली आहे त्यामध्ये हमाल आहे, क्लर्क आहे, फरस आहे, अशा विविध जागा या ठिकाणी उपलब्ध आहेत। परंतु इन्फिनिटी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती आपल्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी हे स्पर्धा परीक्षेचं शिक्षण तिथं पोहोचावं, त्या विद्यार्थी या ठिकाणी ग्रामीण भागातील विद्यार्थी यशस्वी व्हावा त्याकरता एकदम अल्प दरामध्ये कमी फी ठेवून आपण त्यांना हे शिक्षण उपलब्ध करून देतोय। शिपाई पदासाठी 99 रुपयामध्ये, फक्त 99 रुपयामध्ये आपण बॅच उपलब्ध करून दिलेली आहे। तसंच क्लर्क साठी 499 रुपयामध्ये आपण बॅच उपलब्ध करून दिलेली आहे। त्याकरता विद्यार्थी मित्रांनो काय करायचं, आपण क्लर्कची बॅच घेण्यासाठी इन्फिनिटी अकॅडमीचं ऍप्लिकेशन तुम्ही डाउनलोड करा आणि शिपाईची बॅच घेण्यासाठी सुद्धा इन्फिनिटी अकॅडमीचं एक ऍप्लिकेशन आहे ते डाउनलोड करा। त्यामध्ये बघा क्लर्क रेकॉर्डेड बॅच आपल्याला उपलब्ध होते बरं का। बॅच जी आहे ती अभ्यास केंद्रीय बॅच आहे, जो सिलेबस आहे तो फोकस केलेला आहे बघा। त्यामध्ये मराठी, इंग्रजी, अंकगणित, बुद्धिमत्ता या विषयांवरती विशेष भर या ठिकाणी दिलेला आहे। तज्ञ आणि नामवंत शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली ही बॅच असून विद्यार्थी मित्रांनो, बॅच घेण्यासाठी जर तुम्हाला काय अडचणी आल्याच ह्या दोन्ही बॅच घेण्यासाठी एकच नंबर तुम्हाला सांगतो, 9226016161 या नंबरवरती तुम्ही कॉल करा आणि या बॅच बद्दल संपूर्ण माहिती घ्या आणि अभ्यासाला लागा। बॅच घेऊन अभ्यासामध्ये पारदर्शकता आणा, सर्वांच्या पुढे एक पाऊल राहण्यासाठी तुम्हाला हे मार्गदर्शक ठरेल आणि निवड यादीमध्ये नाव येण्यासाठी ही बॅच फायदेशीर ठरणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, आता आपण बघूया महाराष्ट्र बँक ऑफ महाराष्ट्र ह्याची हेड ऑफिसची या ठिकाणी नोटिफिकेशन आहे। बँक ऑफ महाराष्ट्र इज वन द लीडिंग अँड टॉप परफॉर्मिंग बँक। बघा, टॉप परफॉर्मिंग बँक ही अशा पद्धतीने या ठिकाणी काम करत आहे पूर्ण भारत देशामध्ये। द इंडस्ट्री इन सर्व्हल ग्रोथ अँड प्रॉफिटेबिलिटी पॅरामीटर्स विथ मोर दॅन बघा 2600 पॅन इन ब्रँच नेटवर्क। बघा एवढी मोठी ही बँक आणि त्याच्यामध्ये या ठिकाणी आपल्याला काम करण्याची सुवर्ण संधी मिळते। मग बघा अप्रेंटिस आणि पोस्ट आहेत 600 आणि 15 जानेवारी ते 26 जानेवारी 2026 पर्यंत तुम्हाला या ठिकाणी अर्ज करण्यासाठी त्यांनी वेळ दिलेला आहे। अति सविस्तर आपण या ठिकाणी त्यांची पीडीएफ जी काय आहे ती बघूया आणि तुम्हाला त्याबद्दल डिटेल या ठिकाणी सांगतो। बघा हे नोटिफिकेशन आहे, आजच आहे, आजच त्यांच्या वेबसाईटवरती अपलोड झालेलं आहे आणि यामध्ये तुम्हाला फक्त मी महत्त्वाच्या बाबी सांगणार आहे की जेणेकरून तुम्ही क्वालिफाय आहात की नाही, तुमची जर इच्छा असेल फॉर्म भरण्यासाठी तर काय या ठिकाणी महत्त्वाच्या गोष्टी लागतात ते तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे। आता सगळ्यात महत्त्वाचं ही बँक ऑफ महाराष्ट्र ची ही ऍडव्हर्टाइज आहे, अप्रेंटिस म्हणून या ठिकाणी आहे आणि त्यामध्ये स्पष्टपणे सांगितलंय की बघा अप्रेंटिस अंडर द अप्रेंटिस ऍक्ट 1961 चा जो काही कायदा आहे त्याच्या अंतर्गत आपल्याला ही जाहिरात त्यांची पाहायला मिळते। मग आता याच्यामध्ये तुम्हाला महत्त्वाचं, तुम्हाला मी पोस्ट सांगतो कुठे किती आहेत ते तुम्ही पीडीएफ मध्ये बघून घ्या, कारण खूप या ठिकाणी जवळजवळ विद्यार्थी 29 राज्य आहेत आणि 29 राज्यामध्ये वेगवेगळे ब्रँच आहेत, त्यानुसार त्याचं पोस्टचं वर्गीकरण या ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे। मग सर्व राज्यांमध्ये आहे बघा। त्यानंतर रिझर्वेशन कशा पद्धतीने दिलं, SC ST OBC EWS अंडर ओपनचं आणि टोटल जागा एकूण असे दिलेले आहेत। त्यानंतर काही दिव्यांगासाठी काय पोस्ट आहेत त्या पण त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता। आता ह्याच्यासाठी सर्वात महत्त्वाचं वयोमर्यादा काय आहे तर बघा 20 ते 28 वर्ष वयोगटामधला विद्यार्थी या ठिकाणी अर्ज दाखल करू शकतो। वय लक्षात ठेवा, वय किती 20 ते 28, कमीत कमी 20 वर्ष पूर्ण झालेला विद्यार्थी अर्ज करेल, जास्तीत जास्त 28 वय वर्ष। कधी 28, आता ही जी लास्ट डेट आहे 25 जानेवारी 2026 पर्यंत 28 वर्ष त्याचं कंप्लीट असावीत। किती 25 जानेवारी लक्षात ठेवा। ही पीडीएफ इंग्लिश मध्ये पूर्णपणे आहे पण मी तुम्हाला मराठीमध्ये या ठिकाणी सांगतो आणि त्याचं वय 25 जानेवारी पर्यंत 20 असावं। बघा कमीत कमी वय 25 जानेवारी पर्यंत त्याचं 20 कंप्लीट असावं, जास्तीत जास्त 28 वर्ष वय त्याचं
पूर्ण असावं, ही डेडलाईन या ठिकाणी लक्षात असू द्या अर्ज करताना. बघा त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो महत्वाची गोष्ट तुमची एज झालं, तुमच्या जागा या ठिकाणी 29 राज्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने विभागलेल्या आहेत. त्याकरता आपण आता सगळ्यात महत्वाचं महाराष्ट्रामध्ये काय परिस्थिती आहे या ठिकाणी बघूया आपण. महाराष्ट्र 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 आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, छत्तीसगड, दादर, गोवा, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र. महाराष्ट्रात बघा एससी साठी 26 जागा आहेत. बघा या ठिकाणी तुम्हाला सांगतो एससी साठी किती 26 जागा आहेत. एससी साठी 26, बघा एससी साठी 26 तुम्हाला इथं लिहून देतो, तुमच्या या ठिकाणी लक्षात येतील. एससी साठी 26 जागा आहेत. त्यानंतर बघा 17 नंबरला महाराष्ट्राचं या ठिकाणी दिलेले 23 जागा एसटी साठी 23 जागा, एसटी साठी 23, ओबीसी साठी 70, बघा ओबीसी साठी 70 जागा आहेत, ओबीसी साठी 70. त्यानंतर ईडब्ल्यूएस साठी किती जागा आहेत 26, ईडब्ल्यूएस साठी 26 जागा आहेत विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर एकूण ओपन साठी 116 ओपन साठी 116 जागा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. असे तब्बल 261 महाराष्ट्रासाठी किती 261 महाराष्ट्र राज्यासाठी 261 पदांची भरती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. बघा आता त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आता तुम्हाला जागा झाल्या. आता यामध्ये सुद्धा अपंगांसाठी बघा 3, 6, 10 जागा या ठिकाणी अपंगांसाठी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता तुम्हाला महाराष्ट्रासाठी जागा तुम्हाला कास्ट वाईज सगळ्या सांगितलेल्या आहेत, एज लिमिट सांगितलेलं आहे. आता आपण या ठिकाणी बघूया पात्रता काय दिलेली आहे. बघा क्वालिफिकेशन सगळं इंग्लिश मध्ये दिलेलं आहे, पण तुम्हाला मी या ठिकाणी मराठीत सांगण्याचा प्रयत्न करतो. कोणत्याही विद्यापीठाचा पदवीधर असणारा या ठिकाणी बॅचलर डिग्री झालेली असावी, कोणत्या विद्यापीठाची गव्हर्नमेंट म्हणजे मान्यता प्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील पदवी असणं खूप गरजेचं आहे. बघा त्यानंतर 10वी-12वीचं सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं आहे. आता हे 10वी-12वीचं सर्टिफिकेट त्यांनी कशासाठी मागितलंय ते एक गोष्ट सांगतो. आता ह्या 29 राज्यामध्ये स्थानिक भाषेचं ज्ञान त्याला आवश्यक आहे का नाही हे 10वी-12वीच्या सर्टिफिकेट वरती कळतंय, कारण त्या ठिकाणी मातृभाषा या ठिकाणी जो सब्जेक्ट असतो तो सब्जेक्ट त्यावरून तो शिकलाय का, त्याला ती येते का ते कन्सिडर करण्यासाठी ते पाहण्यासाठी या ठिकाणी 10वी-12वीचं सर्टिफिकेट आहे. बॅचलर डिग्री असणं आवश्यक आहे. एज क्रायटेरिया तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 20 ते 28 मधला असावा आणि ड्युरेशन ऑफ ट्रेनिंग 1 वर्षाचं हे अप्रेंटिस ट्रेनिंग या ठिकाणी आपल्या उपलब्ध आहे. त्यामध्ये तुम्हाला स्टायपेंड किती मिळणार आहे लक्षात ठेवा, 12,300 रुपये तुम्हाला दर महिन्याला स्टायपेंड या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे. लक्षात ठेवा पर मंथ. बघा पिरियड जो आहे तो वर्षभराचा आहे आणि त्यामध्ये ते तुम्हाला मिळणार आहे. यामध्ये तुम्हाला कोणताही अलाउन्स किंवा बेनिफिट किंवा भत्ते त्या ठिकाणी तुम्हाला मिळणार नाहीत. फक्त 12,300 रुपये तुम्हाला या ठिकाणी पर मंथली मिळणार आहेत. लक्षात ठेवा पर मंथली हे स्टायपेंड तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे. आता अदर टर्म अँड कंडिशनचे काय आहेत ते त्या ठिकाणी त्यांनी दिलेले आहेत. ते तुम्हाला जर अजून या ठिकाणी डिटेलमध्ये माहिती हवी असेल तर ही तुम्ही पीडीएफ वाचून घ्या. आता तुम्हाला क्वालिफिकेशन सांगितलं, एज सांगितलं, पगार किती भेटणार आहे ते सांगितलं, जो काही कालावधी आहे तो या ठिकाणी तुम्हाला सांगितलेला आहे. अशा पद्धतीने आता तुम्हाला एज लिमिट जे आहे ते कोणाला शिथिल केलेलं आहे, शेड्यूल कास्ट एससी एसटी साठी तुम्हाला 5 वर्ष या ठिकाणी शिथिल आहे. म्हणजे 28 आणि 5 एससी एसटी साठी तुम्हाला 28 आणि 5 33 या ठिकाणी तुम्हाला एज लिमिट शिथिल सम आहे एससी एसटी साठी. कोणासाठी एससी आणि एसटी साठी लक्षात ठेवा. त्यानंतर ओबीसी साठी 3 वर्ष आहे म्हणजे 31, ओबीसी साठी 31. त्यानंतर या ठिकाणी त्यांचे कर्मचारी असतील काय महत्वाचे त्यांच्यासाठी बघा 15, 13, 10 म्हणजे जवळजवळ 10 वर्षाचं या ठिकाणी तुम्हाला शिथिलक्षम असणार आहे. एक्स सर्व्हिसमॅन यांच्यासाठी 3 वर्ष आणि 8 वर्ष जवळजवळ तुम्हाला सांगतो. एक्स मॅन म्हणजे माजी सैनिक जर कोणी असेल तर त्यांना 3 वर्षाची शिथिलक्षम या ठिकाणी दिलेली आहे. त्यानंतर त्यांचे समजा पर्सन्स अफेक्टेड 1984 रिवॉर्ड्स यांच्यासाठी 5 वर्षाची शिथिलक्षम आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो बघूया आता सर्वसाधारण सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत. परंतु मला वाटतं की तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी
एवढ्या सूचना खूप सफिशियंट आहेत, काही अडचण नाही. बघा, तुम्हाला जॉब करण्यासाठी महाराष्ट्रात जागा सुद्धा या ठिकाणी चांगल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. 261 जागेसाठी तुम्ही या ठिकाणी अर्ज दाखल करू शकता. तुम्हाला अजून काही डिटेल माहिती हवी असेल तर तुम्ही पीडीएफ या ठिकाणी पहा. त्यांच्या टर्म अँड कंडिशन काय पद्धतीने दिलेल्या आहेत त्या तुम्ही पाहून त्या ठिकाणी अर्ज दाखल करा. पण आता अर्ज दाखल करण्यासाठी तुम्हाला मी आता जे काय सांगितलेले आहेत ते महत्त्वाचे टर्म अँड कंडिशन या ठिकाणी आहेत. तुम्ही अर्ज दाखल करण्यासाठी लिंक ओपन झालेली आहे. ती लिंक सुद्धा तुम्हाला सांगितलेली आहे की आजपासून 25 तारखेपर्यंत तुम्ही अर्ज दाखल करू शकता. या ठिकाणी हे 1 वर्षाचं प्रशिक्षण घेतल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला नंतर बँकेमध्ये चांगल्या पगाराची नोकरी या ठिकाणी तिथे मिळू शकते. हे फायद्याची गोष्ट आहे, ही लक्षात ठेवा. या ठिकाणी थांबतो, भेटूया पुढील अपडेटमध्ये. धन्यवाद.